नमस्कार. आपल्या सर्वांचं आपल्या या सत्रामध्ये परत स्वागत आहे. मागच्या अनेक आठवड्यांपासून आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या गणमाननीय अतिथींच्या माध्यमातून सहज जीवनामध्ये अध्यात्म कसं आपल्याला मदत करतं हे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी केलेल्या संघर्ष, हार्डवर्क, त्यानंतर कमिटेड असणे या माध्यमातून कसं जीवनामध्ये एक आदर्श घालून दिलाय हा आपण समजून घेतोय आणि त्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना कसं एक शिक्षण घेता येईल, शिकवण घेता येईल हे आपण बघितलेलं आहे. आज आपल्या बरोबर एक अत्यंत प्रसिद्ध अशी व्यक्ती आहे जी आज हा कार्यक्रमात येणार म्हणून जसं जसं लोकांना कळालं तसं मला वाटतंय की आम्हाला देखील या कार्यक्रमात इन्क्लूड करून घ्या अशी येण्याची रिक्वेस्ट खूप वाढली माझ्याकडे. की काही लोकांनी मला अशी रिक्वेस्ट पाठवली की सरांबरोबर मला एक फोटो पाहिजे. मी म्हणलो की सरांबरोबर हा फोटो म्हणजे सरांचा एक पिक्चर लावा आणि त्याच्याबरोबर एक सेल्फी काढून घ्या. तसंच हे आहे, कारण सर प्रत्यक्षात इथे येणार नाहीत, आपल्याला झूमद्वारे आपल्यावर भेटलेले आहेत. आपल्याबरोबर आज स्वप्नीलजी जोशी आहेत, ज्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला तसंच मराठी जितके काही आपले लोक जगभर आहेत त्यांना सगळ्यांना अगदी खूप जवळून आहे. स्वप्नीलजी अत्यंत प्रसिद्ध प्रतिभावंत एक अभिनेता आहेतच, त्याचबरोबर अत्यंत यशस्वी एक निर्माते आहेत व ते आता एंटरप्रेन्योर देखील आहेत. विविध प्रोजेक्ट्समध्ये ते आता लक्ष घालतायत. त्याचबरोबर एक यशस्वी आरजे देखील आहेत आणि आपल्या सगळ्यांचे अत्यंत लाडक्या एक असे व्यक्तिमत्व स्वप्नीलजींचं आहे. स्वप्नीलजी नमस्कार, स्वागत आहे आपलं. नमस्कार. नमस्कार. खूप छान वाटलं आपल्याला भेटून आणि खूप वर्षांनी भेट झाली. मागे एकदा आपल्याला मी अक्कलकोटला भेटलो होतो. हो, मलाही खूप आनंद आहे आपल्याला भेटून. तर आपण हा कार्यक्रम जसं मी आपल्याला आता सांगितलं तसं आपण सदर असं करतोय की सहसा आध्यात्मिक क्षेत्रातले लोक व्याख्यान आम्ही खूप देतो आणि आमच्या भूमिकेतून समजून सांगायचा प्रयत्न करतो की दैनंदिन जीवनामध्ये आपण जे काही निर्णय घेत असतो, जे काही आपण जीवन जगत असतो त्यातनं सहज अध्यात्म जगतो आपण. त्याला आपल्याला काही वेगळं करावं लागत नाही, कारण ते आपल्याला कुठेतरी आपल्या यावर इसेन्सच आहे ते. आणि त्याच्या माध्यमातून जे आपण निर्णय घेतो त्यातनं आपण खूप शिकतो. तर आपलं जीवन तर अत्यंतच यशस्वी राहिलेलं आहे. सगळ्यांनी आपल्याला म्हणजे अगदी जसं म्हणतात तसं पीपल हॅव सीन यू ग्रो अप असं आहे लिटरली. कारण आपण खूप लहान वयामधनं कला क्षेत्रात पदार्पण केलं आणि अगदी 9व्या वर्षी आपण एक भूमिका साकारली जी आजही लोकप्रिय आहे. म्हणजे आता 30 वर्षानंतर देखील ती जेव्हा मालिका परत दाखवली गेली तेव्हा ती तितकीच लोकप्रिय अशी लोकांना वाटली. आणि त्याचबरोबर नंतर आपली कृष्णाची आपण जी भूमिका केली ती आपण खूप यशस्वी झालीच. त्याचबरोबर अत्यंत अर्थात आपले चित्रपट जे जगभर लोकप्रिय झाले. या सगळ्या प्रवासामधनं आपली थोडी भूमिका समजून सांगाल का, की आपल्याला लहानपणाच्या काही आठवणी ते पुढे आत्ताच्या प्रवासामध्ये? सर नमस्कार. मला असं वाटतं की 30 वर्षाचा प्रवास 3 मिनिटात सांगणं फार कठीण आहे आणि ती कला जर मला अवगत असती तर मला फार आनंद झाला असता, पण दुर्दैवाने ती कला मला अवगत नाही. मी इतकंच सांगेन की लहानपणापासून म्हणजे माझ्या करिअरची सुरुवातच अशा रोल्सनी किंवा अशा कॅरेक्टर्सनी झाली ज्यांना आपण देव म्हणतो, देव मानतो. किंवा मी नेहमी असं म्हणतो की प्रभू राम काय किंवा भगवान श्रीकृष्ण काय हे फक्त देव पण नाहीये, ते आपल्या रक्तात आहे. दे आर अ पार्ट ऑफ आवर डीएनए. दे आर मेगा गॉड फॉर अस. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्रांचा मुलगा आणि मग भगवान श्रीकृष्ण 2 रूप मला साकारायला मिळाली. मला गमतीत असं चिडवतात की त्रेतायुग, द्वापरयुग आणि आता कलियुग 3 युगांमध्ये तू काम करतोस. तर मला असं वाटतं की या सगळ्या प्रवासाबरोबर थोडक्यात मी इतकंच सांगेन की आई वडिलांचा आशीर्वाद, मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय संस्कार आणि आपल्या सुखात आणि आपल्या दुःखात या दोन्ही भावनांमध्ये परमेश्वराची किंवा कुठल्या तरी एका हायर पॉवरची जाणीव ठेवणं आणि त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड ठेवणं, या 3 गोष्टींमुळे हा प्रवास इथपर्यंत आला आणि यशस्वी झाला असं मला वाटतं. आपण जेव्हा स्मृती आपल्या आहेत काही रामानंद सागरांबरोबर त्या कुशची भूमिका केलेल्याचे? सर अनेक आहेत, पण मी म्हटलं तसं की त्या अशा 3 मिनिटात सांगण्यासारख्या नाहीयेत. माझा एक युट्यूब चॅनल आहे पिल्लू टीव्ही नावाचा. आणि त्या पिल्लू टीव्हीवर त्या सगळ्या स्मृती जे आहेत त्या एपिसोड रूपामध्ये अवेलेबल आहेत. ऑलमोस्ट 22-24 एपिसोड आहेत 10-10 मिनिटाचे. व्हेरी नाईस. की माझं सिलेक्शन कसं झालं आणि मी कसं आलो आणि काय झालं. कारण
काय म्हणतात तो प्रोसेस 2 मिनिटात सांगण्यासारखा नाही, आणि तो सांगितलं तर त्याचे तुम्हाला रेफरन्सेस पण लागणार नाही. करेक्ट. त्यामुळे पिल्लू टीव्ही नावाचा माझा युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर तुम्हाला नक्की ते बघता येईल. PILLU TV नावाचा युट्यूब चॅनल आहे. नाईस. तर तिथे जाऊन आपले सगळेच श्रोते आणि सगळे आपले चाहते तिथे जाऊन ते बघू शकतात. मी इतकं सांगेन की त्याच्या स्मृती इतक्यात की जेव्हा मी उत्तरायण केलं, जेव्हा मी कुश केला, तेव्हा मला कळलं नाही की मी काय करतो, कारण मी अवघा 9 वर्षाचा होतो. लोक आता मला विचारतात की जसं तुम्ही विचारताय की तेव्हा कसं वाटलं, काय वाटलं. तर आता हा इंटरव्ह्यू चालू आहे आणि आता छान मी काहीतरी मनोगत व्यक्त करू शकतो म्हणून मी काहीतरी खूप छान आणि सुंदर बोलीन. पण 9 वर्षाच्या मुलाला खरंच कळत नाही की तो काय करतो. करेक्ट. कदाचित आत्ताच्या 9 वर्षाच्या मुलाला कळत असेल, पण जेव्हा मी 9 वर्षाचा होतो तेव्हा आपल्याला काही कळत नव्हतं, तेव्हा मी पण नाही. आणि माझ्यासाठी तेव्हा सगळ्यात मोठा आनंद हा होता की मी असं काहीतरी जगात भारी करतोय की माझे आई वडील, माझे शिक्षक, माझे सगळे नातेवाईक म्हणतात की शाळा थोडी बुडली तरी चालेल पण हे कर. तर असं काय भारी करतोय मी आयुष्यात, म्हणजे की आणि आय वॉज गुड इन स्टडीज, त्यामुळे अभ्यासातला कधीच दुर्लक्ष झालं नाही. कृष्णा ऑन द अदर हँड, म्हणजे जसं मला नेहमी आजी माझी सांगायची सोप्या शब्दात की प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्णांच्या अवतारातला मूळ फरक काय, तर प्रभू रामचंद्रांनी संपूर्ण आयुष्य हे अधोरेखित केलं की मी सर्वसामान्य माणूस आहे, ते देव असून सुद्धा, आणि ही ट्राय टू लिव्ह अ सिम्पल लाईफ, आणि ही ट्राय टू बी वन ऑफ अस, आणि त्याच्यातनं त्यांनी देवत्व दाखवलं. वेरॅज भगवान श्रीकृष्णांनी जन्माच्या आधीपासून हे अधोरेखित केलं की मी सामान्य नाही, मी स्पेशल आहे, मी आउट ऑफ द बॉक्स आहे, मी तुमच्यातला एक नाही, मी दैवी आहे. सो आय थिंक दॅट अकॉर्डिंग टू मी इज द बेसिक डिफरन्स. आणि माझ्यासाठी पण उत्तरामायण आणि श्रीकृष्ण करतानाचा हाच बेसिक डिफरन्स आहे की जेव्हा मी उत्तरामायण केलं तेव्हा मला सगळं सामान्य वाटत होतं, नॉर्मल होतं सगळं मला, कारण मला ते रिसिव्ह करायचंच माझं वय नव्हतं. वेरॅज जेव्हा मी कृष्ण केला तेव्हा आय रिअलाइज दॅट ओ दिस इज नाईस, द पॉप्युलॅरिटी, द फॅन फॉलोईंग, द एंटायर अटेन्शन. तो जो त्या 2 अवतारांमध्ये जो डिफरन्स आहे तोच आय थिंक माझ्याही बाबतीत आला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार. आणि मला वाटतं आपण ज्या काळामध्ये कृष्णाची भूमिका करत होतो तेव्हा नुकतीच नितीश भारद्वाजांनी केली होती आणि ती खूपच यशस्वी झाली होती. त्या दोघांनाही आपल्याला गॉडलाईक स्टेटस आलं होतं तेव्हा. निर्विवाद. फक्त ऍडव्हान्टेज असा होता की नितीश सरांनी मोठा कृष्ण साकारला होता आणि मी टीनेजर ज्याला आपण म्हणतो की त्यांच्या राधेबरोबरची ज्या लीला आहेत किंवा त्यांच्या कंशवध जो आहे किंवा ते सगळं, किंवा उद्धवाला जे ते सगळं प्रबोधन करतात किंवा ते जे सगळं, ते त्या सगळ्या लीला माझ्या वाट्याला आल्या. सो आय थिंक नितीशजी आणि मी, येस युअर राईट, इन नक्षल जेव्हा जेव्हा तुम्ही कृष्ण असं आठवता तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर 2 कृष्ण येतात. कुमार वयातला मी येतो आणि प्रौढ वयातले नितीशजी येतात. आणि आपला इकडे स्वामींचा कनेक्शन कसं आहे? म्हणजे माझं स्वामी समर्थांचं कनेक्शन असं आहे की माझे वडील स्वामींचे भक्त आणि आम्ही गिरगावात राहायचो. माझा जन्म गिरगावातला, आणि गिरगावात म्हणजे वेगवेगळ्या वाड्या आहेत, गायवाडी, धसवाडी, रावबावाडी, अमुकवाडी. तर तसं कांदेवाडी नावाची एक जागा आहे, तिथे स्वामी समर्थांचा मठ आहे. तर मला आठवत नाही, बाबा आय थिंक वयाच्या 17व्या-18व्या वर्षापासून त्यांना मठात जायची सवय लागली आणि ते रोज सकाळी, बाबांची दिनचर्या अशी असायची, सकाळी आंघोळ करायची, बाबा बँकेत कामाला होते आणि बँकेत जाताना 1 सेकंद मठात स्कूटर उभी करायची, तेव्हा सायकल होती, स्कूटर पण नव्हती सुरुवातीला. मठात जायचं, दर्शन घ्यायचं आणि मग दिनचर्येला सुरुवात करायची. आणि तेव्हापासून आमच्याकडे स्वामींची काय म्हणूया, बैठक हा खूप मोठा शब्द होईल, पण तेव्हापासून त्यांच्याबद्दलची आस्था किंवा त्यांच्याबद्दल त्यांना शरण जाण्याची भावना आहे. आणि आता ती आहे, मग ती बाबांमुळे आईकडे आलं आणि आईमुळे माझ्याकडे आलं, आणि आता आय थिंक अनेक वर्ष झाली आमच्याकडे स्वामींचं हे. इनफॅक्ट गेली ऑलमोस्ट 20 वर्ष आमचा एक छोटासा परिवार आम्ही सुरू केलाय, त्याला आम्ही स्वामी समर्थ परिवारच म्हणतो. जेव्हा आई आणि बाबा दोघेही बँकेतनं रिटायर झाले तेव्हा त्यांनी विचार केला की आता काय करायचं रिटायरमेंट नंतर. तर माझा विचार केला की लोकांना भेटलं पाहिजे, लोकसंपर्क व्हायला पाहिजे. मग तो कसा होणार, मग नुसतं भेटणार, गप्पा मारणार असं करण्यापेक्षा आमच्याकडे महिन्यातनं एकदा कुठलाही रविवार जो सगळ्यांना सूट होतो त्या रविवारी सगळे भेटतात, 100-150 लोक, सगळे मोस्टली आई बाबांचे मित्र मैत्रिणी, त्यांच्या बायका, त्यांचे नवरे, त्यांची पोरं, अशा फॅमिली गेट टुगेदर सारखं होतं. आणि आम्ही 2 ते 2.5 तास स्वामींचं नामस्मरण करतो. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थचा जप करतो.
आणि मग छोटासा प्रसाद, आणि त्यानिमित्ताने सगळी लोक महिन्यातनं एकदा भेटतात, मग गप्पा होतात, घरी काय चाललंय, कसं चाललंय, आणि देवाचं नावही घेतलं जातं. आता ऑलमोस्ट 20 वर्ष झाली हा कार्यक्रम सुरू करून आम्हाला, आणि स्वामींची कृपा आहेच आणि ती सदैव राहो असं वाटतं. कांदेवाडीचा जो मठ आहे तो मला वाटतं बाळाप्पा महाराजांनी स्थापन केलेला आहे. बाळाप्पा महाराजांनी म्हणजे स्वामी समर्थांचे जे उत्तराधिकारी होते इकडे, त्यांनी हा मठ तिथे मुंबईत स्थापन केला होता. आणि तो आजही मुंबईतल्या अनेक मठांपैकी खूप प्रसिद्ध मठ आहे. आणि मला वाटतं बहुतांशी जे काही मुंबईतून अक्कलकोटकडे येणाऱ्या भक्तांचे जो ओघ आहे तो या 2-3 मठांच्या माध्यमातून अक्कलकोटला खूप मोठ्या प्रमाणात येतो. कारण कांदेवाडी असेल, दादरचा मठ असेल, चेंबूर असेल. तर आपण सगळ्या आपल्या जीवनामध्ये अध्यात्माचं जे आपण आता म्हणालात जे स्थान आहे ते कसं इंटरप्रेट करता? म्हणजे आपल्याला एक गायडिंग फोर्स वाटतं स्पिरिच्युअलिटी का? मला असं वाटतं की मला नेहमी असं वाटतं की अध्यात्म हे तुम्ही चालवणाऱ्या गाडीसारखं आहे, की तुम्हाला जे तुम्हाला जर खड्डा येणार असेल तर तो येईलच, तुम्हाला जर लेफ्ट टर्न येणार असेल तर तो येईलच, तुम्हाला जर राईट टर्न येणार असेल तर येईलच. पण बिकॉज तुमच्याकडे गाडी आहे, तुम्ही गाडीच्या आत बसलात, तुम्ही एसी मध्ये आहात, कम्फर्टेबल आहात, सो ते जे काही टक्के टोणपे येतील किंवा जे काही अडी अडचणी येतील किंवा जे काही प्रॉब्लेम्स होतील, तर यू विल बी सेफगार्डेड फ्रॉम ऑल ऑफ दॅट. त्यासाठीचं एक कवच म्हणा किंवा त्यासाठीचं एक ताकद म्हणा, किंवा दुःख पचवायला शक्ती लागतेच, पण सुख पचवायला पण शक्ती लागते. नाहीतर सुख डोक्यात गेलं तर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. तर ते सगळं पचवायची शक्ती आणि अर्थिंगचं काम करतं मला असं वाटतं अध्यात्म. तुम्हाला जमिनीशी जोडून ठेवतो. इट कीप्स यू कनेक्टेड, इट कीप्स यू ग्राउंडेड, इट मेक्स यू रिअलाइज की हे सगळं तुम्ही करताय पण करविता कोणतरी वेगळा आहे. अँड इट गिव्स यू पर्स्पेक्टिव्ह अँड ऑब्जेक्टिव्हिटी अबाउट लाईफ असं मला वाटतं. आपण मगाशी म्हणताना म्हणाल की आपण यौवनातल्या भगवान श्री कृष्णाचं भूमिका करत होतात, तेव्हा त्यांच्या लाईफ कडनं काही तुम्ही टीचिंग असे घेतले? मला असं वाटतं की डॉक्टर रामानंद सागर खूप छान म्हणायचे की ज्या वयात मुलं, म्हणजे ज्या वयात आई वडील आपल्या मुलांवर संस्कार करतात त्या वयात तू देशावर संस्कार करतोयस. सो आय थिंक असं होऊच शकत नाही की त्यातलं काही ऍब्झॉर्ब झालं नसेल. कारण ऑलमोस्ट 1 वर्ष मी कृष्ण केला, ऑलमोस्ट 6 महिने मी कुश साकारला. ते मोठे मोठे डायलॉग्स बोलताना, ते पाठ करताना, ते नुसते पाठ करावे लागत नाहीत अभिनेत्याला, ते आपले करून म्हणावे लागतात. ते असे म्हणावे लागतात की तुम्हाला असं वाटतं की हे मीच बोलतोय, हे मलाच सुचलंय. तर ते करत असताना संस्कार निश्चित झाले असणारच. आणि आता ते झालेत की नाही ते माझ्या फॅन्सनी सांगावं, लोकांचे, कारण ते मी सांगणं चुकीचं ठरेल. पण मला असं वाटतं की निश्चित संस्कार झाले, म्हणजे आणि अनेक नाना विविध तऱ्हेने संस्कार झाले. उदाहरणार्थ जिभेवर संस्कार झाले, कारण इतक्या लहान वयात जेव्हा जिभेला लचक किंवा लवचिकता जास्त असते तेव्हा इतकं शुद्ध हिंदी बोलल्यामुळे माझं हिंदी खूप स्वच्छ आहे, माझी भाषा खूप स्वच्छ आहे. इतक्या लहान वयात एका वेगळ्या भाषेवर मला प्रभुत्व आलं. सो भाषेचे संस्कार झाले, जडणघडणीचे संस्कार झाले. इतक्या लहान वयापासून अनेक लोकांना भेटण्याची, अनेक लोकांचं दुःख जवळनं बघण्याची संधी मला मिळाली. कारण लोक माझ्याकडे यायची, पाया पडायची, त्यांना असं वाटायचं की मी भगवान श्रीकृष्ण आहे, त्यामुळे ते त्यांचं गारणं सांगायची, पाया पडायची. सो हे सगळं दिसलं अनेक लहान वयात. अनेक दिग्गज लोकांना अत्यंत जवळनं मग ते मुरारी बापू असतील, ते रमेशभाई ओझाजी असतील, अनेक म्हणजे शंकराचार्यजी असतील, अशा अनेक लोकांना जवळून भेटण्याचा, त्यांच्याबरोबर वेळ घालवण्याचा योग मला आला, जो मला माणूस म्हणून आला असता की नाही मला माहिती नाही, तो या भूमिकांमुळे मला आला. त्यामुळे कृष्णांनी नाना विविध तऱ्हेने माझ्यावर संस्कार केले, ह्याच्यात कोणताही डाऊट माझ्याकडे. आणि आपण तसा 9व्या वर्षी आपण म्हणता काम सुरू केलं आणि ते हार्डवर्क आहे, म्हणजे 9व्या वर्षी एवढं सगळं शिकणं, ते इंटरप्रेट करणं, त्याला रिहर्स करणं, आणि आतापर्यंत आपण ते कन्सिस्टंटली करताय. ह्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णाचा जो सत्कर्माचा किंवा त्यागाचा जो काही भाव आहे तो कुठेतरी तुम्ही इन्कल्केट केला असं वाटतं? नाही, मला असं वाटतं की जेव्हा तुमचं काम, तुमचं पॅशन असतं तेव्हा ते हार्ड होत नाही, ते फक्त वर्क राहतं. when you enjoy what you do, then the man hours don't count. Because कंटाळा आला की मग तुम्ही घड्याळ बघता, अरे आता किती राहिला, अजून किती वेळ आहे. when you're enjoying it, then you're just enjoying it. मग तुम्हाला वाटतं अरे किती वेळ झाला, कळलंच नाही मला. So I don't think मी त्या
काही फॉर्च्युनेट लोकांपैकी एक मानतो स्वतःला, ज्याला ते करता आलं जे त्याला करायचं होतं. आपल्यापैकी अनेक लोक आहेत ज्यांना जर इन द हार्ट ऑफ देअर हार्ट विचारलं की तुला काय करायचं होतं रे मनापासून, तर ते जे करतायत ते उत्तर आणि त्यांना जे मनापासून करायचं होतं ते उत्तर, ही दोन उत्तर एक नाही आहेत दुर्दैवाने. अँड एव्हरीबडी इज मेड पीस विथ देअर प्रेझेंट, दॅट इज ऑल राईट. बट आय एम वन ऑफ द व्हेरी फ्यू फॉर्च्युनेट पीपल असं मला वाटतं की ज्याला ते करता आलं ज्याच्यात त्याचा आनंद आहे. अँड आय ऍक्च्युली गॉड ऍक्च्युली ब्लेस्ड मी अँड ही पेड मी फॉर इट, की त्यातनं उदरनिर्वाही चालवला. सो आय थिंक और क्या चाहिए. फॅन्टॅस्टिक. आणि आपण अर्थात म्हणजे व्हेरी मॉडेस्ट ऑफ यू की त्याला हार्डवर्क म्हणत नाही आता आपण, पण फ्रॉम अ लेमॅन पर्स्पेक्टिव्ह जेव्हा मी बघतो किंवा मला एक आयडिया आहे की मूव्ही इंडस्ट्री इज ऑल इझी गोईंग आहे, पण तसं नाहीये. कारण वी हॅव सीन द बॅकस्टेज किती हार्डवर्क लागतं त्याच्यामध्ये, अत्यंत पेशन्स लागतो आणि तो खूप लोकांमध्ये नसतो. म्हणजे तो आय हॅव सीन मेनी पीपल लूज इट मेनी फ्रॉम टाइम टू टाइम. पण आपल्याविषयी जे काय ऐकलं ते यू हॅव बीन व्हेरी कंपोज अँड काम अँड पेशंट फॉर लॉंगेस्ट पिरियड, असं मी आपल्या रिसर्च मध्ये वाचत होतो काल. तर दॅट समथिंग फ्रॉम अ फॅमिली आलंय, कुटुंबाकडून आलंय? I genuinely feel that, and I genuinely feel, and I believe that filmmaking is a lot like meditation. You are at the highest degree of it when you look the calmest. आणि इवन टुडे, आज जेव्हा तुम्ही यू आर परफॉर्मिंग फॉर इन्स्टन्स, तेव्हा डू यू हॅव अ पर्टिक्युलर माइंडसेट, डू यू हॅव अ पर्टिक्युलर प्लेस इन हार्ट दॅट यू गो टू टच दॅट इनर कोर? I think every actor has a different way. प्रत्येकाचा वेगवेगळा पॅटर्न असतो टू काय ती अग्नी प्रज्वलित करायचा, तो इमोशन इनकल्केट करण्याचा. आणि एव्हरी ऍक्टर इज अ डिफरंट थिअरी. सो हे जनरलाइज नाही होऊ शकत. बट फॉर मी आय थिंक आय इंटरनलाइज बाय रिलेटिंग द सीन टू समथिंग दॅट सिमिलर दॅट हॅपन्ड इन माय लाईफ, अ सिमिलर इमोशन. Not necessarily a similar prasanga, but a similar emotion. And I try and go and touch that and re-enter that room and objectively see that scene happening in my head and the emotions that I felt at that time. आणि मग ती ठिणगी मिळते कुठेतरी आणि तो अग्नी प्रज्वलित होतो, and then I use that to light this scene. आणि आपण जसं म्हणालात की आपल्या त्या कृष्णाच्या भूमिकेच्या माध्यमातून अनेक लोकांना खूप, म्हणजे आता जसं मी ऐकत होतो की जसं जेव्हा हा सगळा खूप एक डाऊन पिरियड होता, जेव्हा लोक खूप डिस्ट्रेस्ड होते, अशा पिरियडमध्ये दे गॉट दॅट गिफ्ट ऑफ रामायण महाभारत अगेन, आणि दॅट वॉज खूप तो एक टाईड ओव्हर करता आलं लोकांना. खूप त्यांना एक आंतरिक शांती मिळाली की अरे काहीतरी चांगलं ऐकता येत आहे. तेव्हा तुम्हाला तेव्हा लोकांनी काय असा फीडबॅक दिला असेल? एनी मेमोरेबल मोमेंट? अमेझिंग. आय थिंक एक महत्वाचा फरक जो त्या काळात आणि या काळातला होता की तेव्हा सोशल मीडिया नव्हता. राईट. जेव्हा रामायण आलं किंवा जेव्हा कृष्णा पहिल्यांदा तयार झालं तेव्हा आपण सगळ्यांनीच पाहिलं की कर्फ्यू लागायचा, देश बंद व्हायचा ऑलमोस्ट. म्हणजे लॉकडाऊन ऑफ अ डिफरंट काइंड होता तेव्हा. म्हणजे आपोआप सगळे रस्ते सुनसान व्हायचे. आणि पण तेव्हा पत्र लिहिणं किंवा प्रिंट आर्टिकल हे दोनच, पण तेव्हा सगळ्यांकडे फोन, लँडलाईन फोनही सगळ्या घरात नव्हते तेव्हा. जसं माझ्याकडे फॉर द लॉंगेस्ट टाइम लँडलाईन फोन नव्हता. आमच्या सगळ्या 4 चाळींमध्ये 1 किंवा 2 घरांमध्ये फोन होते. सो पण आता जेव्हा ते परत रिरन झालं 30 वर्षांनी, तेव्हा सोशल मीडिया इज आय थिंक हॅज पीक्ड आउट. त्यामुळे ट्विटर असेल, इन्स्टा असेल, फेसबुक असेल, युट्यूब असेल, विच इज वाय आय वेंट अहेड अँड मी युट्यूब चॅनलवरती सगळे व्हिडिओज बनवले. बिकॉज इतका फीडबॅक आला, इतकं म्हणजे लॅक्स अँड लॅक्स ऑफ ट्वीट्स असतील, इन्स्टा कमेंट्स असतील. म्हणजे टू पुट इट व्हेरी व्हेरी सिम्पली, माय फॉलोअर काउंट हॅज गॉन अप बाय ऑलमोस्ट 2 lakhs इन दॅट 1 month. That's a lot of सोशल मीडिया टेम्पलेट वर इट सेज अ लॉट. Yeah, it's So you can imagine आता या पॅरामीटरने यू कॅन इमॅजिन की मेसेजेस किती आले असतील आणि काय आलं असेल. आणि ऑल्सो हॅव अ वेबसाईट ऑफ माय ओन कॉल्ड swapniljoshi.com, swapniljoshi.com. सो त्याच्यावर म्हणजे हंड्रेड्स ऑफ मेसेजेस आणि लोकांनी प्रॉब्लेम सांगितले, लोकांनी त्यांचे इमोशनल आउटबर्स्ट केला, लोकांनी लॉट ऑफ पीपल आस्क क्वेश्चन्स की कसा मिळाला रोल आम्हाला ऐकून, विच इज वाय द सिरीज हॅपन्ड, की कसा मिळाला रोल आणि काय झालं. आणि सो आय थिंक द फीडबॅक वॉज ह्युमंगस. अँड वन एक कॉमन थ्रेड जर त्या फीडबॅक मध्ये बघितला तर जसं तुम्ही अत्यंत योग्यपणे म्हणालात की वन कॉमन थ्रेड इन द फीडबॅक वॉज की
ते जे वेवरिंग ऑफ द माइंड होतं किंवा तो जो एक ती जे एक मनात जे एक उथल-पुथल चालली होती किंवा जो एक असा अनइझीनेस होता की यू डोंट नो व्हॉट टुमॉरो होल्ड्स फॉर यू. तर त्याला एक कामिंग इफेक्ट मिळाला त्या शोजमुळे आणि आय थिंक आय एम व्हेरी व्हेरी फॉर्च्युनेट की इन अ व्हेरी स्मॉल वे आय हॅव कॉन्ट्रिब्युटेड टू दॅट फॉर मिलियन्स ऑफ पीपल. एक खूप फॅक्टर आपण आताच्या समाजात बघतो, जसं की युथ वरती आपण म्हणतात तसं की आताच्या मीडियामधनं अशा प्रकारचं पॉझिटिव्ह मेसेजिंग जात नाही. कॉमन पेरेंट्सची तक्रार असते की द कंटेंट दॅट इज अवेलेबल फॉर कन्झम्पशन हा पॉझिटिव्ह मेसेजिंग पेक्षा इट इज गिव्हिंग देम मे बी अ नेगेटिव्ह मेसेजिंग. आणि त्यामुळे आई वडिलांना, जसं आपण आम्हाला लहानपणी येऊन टीव्ही समोर बसवायची की महाभारत सुरू होणार आहे, बसा आता म्हणून, तसं आता होताना दिसत नाहीये. तर तो तुम्ही हाऊ डू यू रिलेट दॅट, की म्हणजे तो फरक? Sir, on the contrary, I don't agree with these parents. अच्छा. I feel more today than any time हम्म. you have the choice of content. हम्म. Everything is out there in the universe. Everything is out there on social media. Everything is, Right. you choose what you want to see. Correct. So तुम्ही मगाशी एक खूप छान लाईन वापरलीत की आमचे आई वडील आम्हाला नेऊन बसवायचे Yeah. आणि म्हणायचे हे बघ. हम्म. As parents, how much are we doing that today? हम्म. As parents, how much are we saying it to our kids? How much time are we giving our kids? As parents, how much of emotional responsibility of the child are we taking? Correct. So आपल्या आई वडिलांनी आपल्याला रेज केलं तर त्या रेझिंगच्या व्याख्याच वेगळ्या होत्या. दे हॅड टाइम फॉर अस, अँड बाय टाइम आय मीन इमोशनल टाइम फॉर अस. म्हणजे कितीतरी वेळा मी आईला म्हटले की तू आज ऑफिसला जाऊन नकोस, माझ्याबरोबर बस, आणि आईने आई ऑफिसला दांडी मारून दिवस माझ्याबरोबर घालवलाय. How true is the fact in today? I am not blaming anybody. Everybody has their own compulsions. Today's lifestyle doesn't. But I don't agree with the fact that there is negative news. Today, more than any day, the viewer has the choice in his or her hands. की त्याला काय बघायचंय. आता आपला चॅट आहे. हा चॅट आहेच ना आता ऑन मीडिया. बट वेदर यू चूज टू सी दिस चॅट और नो, इट्स इन युअर हँड्स. पूर्वी कसं होतं, एकच चॅनल होतं. ऑन द कॉन्ट्ररी, पूर्वी तुमच्याकडे चॉईस नव्हता. जे दिसतंय ते बघायला लागायचं. आता 150 चॅनल आहेत, युट्यूब आहे, टिकटॉक आहे, इन्स्टा आहे. यू चूज व्हॉट यू वॉन्ट टू सी. बट इफ यू चूज टू सी नेगेटिव्ह कॉन्टेंट, or if you choose to not see positive content around you, then I think nobody else is to be blamed for it. You need to choose right. एक आपण अजून दुसरा एक मुद्दा मी खूप त्याच्यावर चर्चा ऐकतो की ओव्हरऑल लाईफ स्ट्रेस खूप हाय आहे आता, आणि त्याच्यामधनं म्हणजे देर इज अन ऑपॉर्च्युनिटी की पीपल गो टुवर्ड्स एंटरटेनमेंट ऍज अन एस्केप रूट. म्हणजे त्याच्यामधनं डेली आपल्या रुटीन पासून एस्केप एका इमॅजिनेटिव्ह वर्ल्ड मध्ये आपण जाऊन थोडा टाइम स्पेंड करूया अशा भूमिकेत जाता येत आता. आणि ते कन्झम्पशन खूप वाढलंय, म्हणजे इन टर्म्स ऑफ कॉन्टेंट कन्झम्पशन खूप वाढलेलं आहे. पण अशा ह्याच्यामध्ये व्हॉट वुड यू सजेस्ट की एक लोकांनी त्यांचं काम मेंटेन करण्यासाठी, स्ट्रेस लेवलला काउंटर करण्यासाठी, हाऊ डू यू डू इट? तुम्ही कसं करता? See sir, I genuinely feel की एंटरटेनमेंट इज डिफरंट फॉर एव्हरीबडी. कोणाला संगीत ऐकून एंटरटेन व्हायला होतं, कोणाला डान्स बघून एंटरटेन व्हायला होतं, कोणाला पुस्तकं वाचून एंटरटेन व्हायला होतं, कोणाला नुसतं शांत बसून खिडकीतनं येणारा पक्ष्यांचा आवाज ऐकून एंटरटेन व्हायला होतं. सो एव्हरीबडी हॅज टू सीक देअर ओन एंटरटेनमेंट. पण मला असं वाटतं की प्रत्येक, म्हणजे मी काय करतो त्याचं उत्तर मी तुम्हाला देतो. आता हे मला असं वाटतं की दिवसच नाहीत की लोकांनी काय करावं हे कोणी कोणाला सांगतो. एव्हरीबडी नीड्स टू टेक देअर ओन डिसिजन. दिस इज नॉट द टाइम टू से की मला असं वाटतं की तू हे कर. नाही, मी बट आय टेल यू व्हॉट मी काय करतो. आय ट्राय टू गिव्ह. लोक मला म्हणतात की तुझं वय वाढत नाही, तू फ्रेश दिसतोस, तू काय करतोस, तू पाणी खूप पितोस वगैरे. तो आय डोंट. आय हॅव व्हेरी सिम्पल अँड आय जेन्युइनली हॅव व्हेरी सिम्पल फिलॉसॉफीज ऑफ लाईफ. मी दिवसाला 3 ते 4 लिटर पाणी पितो. नो मॅटर व्हॉट, मी 7 ते 8 तास झोपतो सलग. मी माझ्या जेवणाच्या वेळा सांभाळायचा प्रयत्न करतो. अँड नो मॅटर व्हॉट हॅपन्स, मी दिवसातला 1 तास माझ्यासाठी काढतो. दॅट 1 hour बिलॉंग्स टू मी. It doesn't belong to my wife. It doesn't belong to my parents. It doesn't belong to my kids. It doesn't belong to my work. It belongs to me. तो 1 तास मी नुसता बसीन, मी पुस्तक वाचीन, मी गाणी ऐकीन, मी वॉकला जाईन, मी झोपीन. दॅट डिपेंड्स ऑन माय मूड दॅट डे. पण फॉर मी दॅट 1 hour इज एंटरटेनमेंट.
बिकॉज रिमेनिंग 23 hours आय एम बाउंड बाय डिफरंट थिंग्स. हम्म. म्हणजे जेव्हा मी झोपतो तेव्हा आय एम बाउंड बाय माय रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स माय बॉडी. तिला ती झोप पाहिजे, सो आय एम बाउंड बाय दॅट. जेव्हा मी काम करतो तेव्हा बाउंड बाय वर्क. जेव्हा मी मुलांबरोबर वेळ घालवतो तेव्हा बाउंड बाय दॅट बॉन्ड, दॅट इमोशन. पण 1 तास इज फॉर मी. म्हणजे ते एअरलाइन्स मध्ये म्हणतात ना की पहिले अपना मास्क पहने और फिर दूसरों की सहायता करे. व्हेरी गुड पॉइंट. आय थिंक ते अपना मास्क पहनना बहुत इम्पोर्टेंट है. अपना मास्क पहनेंगे तो दूसरों की सहायता कर सकेंगे. सो इट्स द लाईफ मंत्र असं मला वाटतं. त्यामुळे फॉर मी दॅट इज एंटरटेनमेंट. एक खूप छान मुद्दा मांडला हा. इज अ व्हेरी फॅन्टॅस्टिक पॉईंट यू रेस्ड. कारण आत्ताच्या म्हणजे कारण आय एम अ डॉक्टर मायसेल्फ, त्यामुळे आत्ता जेव्हा आम्ही लोकांशी भेटतो, पेशंटशी इंटरॅक्ट करतो, तेव्हा मेजॉरिटी फॅक्टर की त्यांच्या माइंडमध्ये असलेला स्ट्रेस त्यांना खूप डिस्टर्ब करतोय, लाईफला खूप बॉदर करतोय, हा एक कॉमन थ्रेड येतो. आणि एक सेकंड पॉईंट खूप लोक महत्वाचं मांडतात की मी कम्युनिकेट करू शकत नाहीये, मला व्यक्त होण्याचं जे म्हणून अडचणी येतात. आणि तुम्ही ऑन अ डेली बेसिस इमोशन व्यक्त करता, म्हणजे म्हणून मी तुम्हाला विचारणार होतो की तुम्ही इमोट करू शकता, हे तुमचं स्ट्रेंथ मानता तुम्ही, की तुम्हाला वेगवेगळ्या सीन्स मधनं किंवा वेगवेगळ्या कॅरेक्टर्स मधनं वेगळे इमोशन्स दाखवता येतात स्वतःचे? यू कॅन बी अँग्री एज वेल, यू कॅन शाउट एज वेल. इज दॅट समथिंग यू हो, कन्सिडर? आय थिंक आम्हाला तो एक ऍडव्हान्टेज आहे की आम्हाला तो एक एक्झॉस्ट मिळतो नॅचरली. त्यामुळे आमच्या मनात फार बॅगेज उरत नाही. पण त्याचा डिसएडव्हान्टेज पण आहे की समटाइम्स यू आर, फॉर एक्झाम्पल, की मी खूप खुश आहे मनाने आत्ता, पण मला सीन करायचा आहे की घरात काहीतरी खूप मोठं दुःख आलंय. सो आय एम गोइंग अगेन्स्ट माय बॉडी, माइंड अँड सोल. अँड तर त्याचा स्ट्रेस पण येतो. त्याच्यामुळे ऍक्टर्स, लोक म्हणतात ना की ऍक्टर्स किंवा क्रिएटिव्ह माणसं विक्षिप्त असतात. तर तो विक्षिप्तपणा हा त्या कॉन्स्टंट पुश अँड पुल मुळे आलाय. बिकॉज वी आर कॉन्स्टंटली इन द प्रोसेस ऑफ गोइंग अगेन्स्ट आवर माइंड, गोइंग अगेन्स्ट द इमोशन, गोइंग अगेन्स्ट द करंट ऑफ द ब्रेन. तर त्याच्यामुळे ते विक्षिप्तपणा येतो ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. सो त्याचं सायंटिफिक लॉजिक मला हे वाटतं. आणि तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आय थिंक वी नीड टू गो बॅक टू अवर रूट्स. म्हणजे कम्युनिकेशन बंद झालंय, कारण वेन वॉज द लास्ट टाइम वी कम्युनिकेटेड विथ समवन? इंस्टाग्रामवर कमेंट करणं आणि व्हॉट्सअपवर मेसेज लिहिणं ह्याला कम्युनिकेशन म्हणत नाही, बिकॉज दॅट्स अ वन वे कम्युनिकेशन. आपण ते टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला असं वाटतं की ते टू वे होते, पण नाही. तुम्ही मशीनशी बोलता आणि कोणतरी माणूस परत मशीनला उत्तर देतो. सो यू आर कम्युनिकेटिंग टू अ मशीन. म्हणजे अगदी इफ यू गो बॅक टू अ टाइम जेव्हा, म्हणजे जे माझ्याकडे अजूनही ब्लेसफुली होतं, की माझ्या फॅमिलीचा असा नियम आहे की रात्रीचा मील सगळे एकत्र घेतात. आता मुलं नाही, कारण बिकॉज दे हॅव देअर टायमिंग ऑफ स्लीप. तर आम्ही रात्रीचं जेवण मी, आई, बाबा आणि बायको एकत्र जेवतो. त्याचे 2-3 फायदे होतात जे आपल्या पूर्वी घरांमध्ये व्हायचं. म्हणजे अगदी आपण ताटावर जेवायला बसायचो आणि नंतर हात धुवायचे राहून जायचे गप्पांच्या नादात, आणि हात सुकून जायचे आपले, आणि गप्पा चालू राहायच्या आणि ताट सुकून जायचं. हे सगळ्यांच्या घरची दृश्य आहे ती. अँड वी लॉस्ट ऑन दॅट. तर तेव्हा काय व्हायचं, कथार्सिस व्हायचं की आज दिवसभरात माझ्या आयुष्यात काय झालं, तुझ्या आयुष्यात काय झालं. मग प्रॉब्लेम शेअर, किंवा गावामध्ये जर आपण बघितलं तर लोक पारावर भेटायचे रोज संध्याकाळी, किंवा पूर्वी नाक्यावर भेटायचं कल्चर होतं की जेवल्यावर लोक नाक्यावर जाऊन यायची वॉकला आणि सगळे मित्र जमायचे, किंवा मैत्रिणी भेटायच्या रोज संध्याकाळी कोणाच्या तरी घरी. सो हे सगळे आपल्या पूर्वजांनी खूप असे हिडन जेम्स ठेवले होते आपल्यासाठी, कारण आपल्याला कम्युनिकेशन व्हायचं, एक्झॉस्ट मिळायचं आपल्या इमोशन्सला. तो बॅगेत सगळं आपण थ्रो अवे करायचो, वॉमिट आउट करायचो, आणि वी यूज्ड टू कम बॅक टू अवर लाईव्ह नॉर्मल अँड सेम. एक्झॅक्टली. आता ते बंद झाल्यामुळे आता जर म्हणजे माझ्याकडे, तुम्ही म्हणलं तर माझ्याकडे अनेक लोक येतात आणि ते म्हणतात की मला माझ्या बायकोला अमुक अमुक सांगायचंय, पण आय डोंट नो, मी तिला व्हॉट्सअप करून कळवू का मला काय वाटतं ते. आणि आय जस्ट लुक ॲट देम इन अमेजमेंट अँड आय से की म्हणजे तू व्हॉट्सअपवर टाईप करू शकशील तुला काय वाटतं ते, पण तू समोर बायको बसली तर तिला सांगू शकणार नाहीस. अँड माय फ्रेंड झाला की हा मतलब सामने ऑकवर्ड हो जाता है यार, व्हॉट्सअप पे कैसा बोल देंगे खत्म. तो हे आपण क्रिएट केलेल्या दर आहेत. सो अगेन दॅट बोललं पाहिजे, झडझडून बोललं पाहिजे, झडझडून ऐकलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी म्हणजे माय मंत्रा इज दॅट वी हॅव लॉस्ट द फेथ इन द अबिलिटी टू रिपेअर. आपण हळूहळू रिपेअरिंग जनरेशन वरनं यूज अँड थ्रो जनरेशन कडे यायला लागलं. अँड देन इफ यू आर डुईंग दॅट एज अ जनरेशन, हाऊ आर आवर रिलेशनशिप गोइंग टू बी अवे फ्रॉम दॅट? सो
once you believe in repairing, then communication will automatically happen. कारण आज तुम्ही आणि मी बोलतोय, आपण खूप चांगले मित्र आहोत, आपला काहीतरी वाद झाला, बट आय वॉन्ट टू रिपेअर दॅट विथ यू, देन आय विल कम्युनिकेट विथ यू. मी तुमच्याशी बोलीन, भांडीन, तुम्ही माझी भांडाल, वाद घालाल, काही कराल, बट वी विल रिपेअर. सो वी विल हॅव टू कम्युनिकेट. पण आय से नो यार, आय थ्रो दिस and I'll buy a new friend. So then the communication will automatically stop. So we need to go back to the theory of believing in repairing of everything. पूर्वी एखादी वस्तू बिघडली तर ती रिपेअर करून आणायची. आता काय म्हणतात, जाऊन दे ना, अमेझॉन वरून दुसरी माग. And unfortunately, we started applying the same principle to our relationships. So the minute you want to believe in the power of repairing, because what does God do? What does meditation do? It repairs you, is what I believe. तुम्ही तेच आहात ना, तुम्हाला फक्त रिपेअर करतात, ते तुम्हाला सर्व्हिस करून परत रेडी करतात टू सर्व. So the power of repairing is one of the biggest powers that we have at our disposal, and communication is the best medium to do that. पण आता आपण तुम्ही म्हणलं तसं की लोक सोशल मीडियावरती जेव्हा ऑकवर्ड मेसेजेस पाठवतात तेव्हा इट्स मोस्टली द नेगेटिव्ह इमोशन कन्वे होतो. म्हणजे आता सोशल मीडियावर फॉर इन्स्टन्स नेगेटिव्हिटी तुम्ही बघाल तर आय थिंक ऑन राईज आहे, आणि ती लोकांना असं वाटतं की ते आपण अनॉनिमस आहोत या पडद्यामागे लोक रिॲक्ट करतायत. पण ती लोकांची एक नॅचरल आता एक टेंडन्सी झालेली आहे, कारण समहाऊ इमोशनल बॅलन्स साधणे अवघड होत चाललंय. आणि त्या इमोशनल बॅलन्स मध्ये एखादा जरी आउट ऑफ माय कम्फर्ट झोन गोष्ट घडली तर माझा पहिला फ्रस्ट्रेशनच त्याच्यामध्ये बाहेर पडतं. तर तुम्ही ह्याला कसं बघता की तुम्ही सोशल मीडिया फ्रस्ट्रेशनच जास्ती दिसतं आता? सर, हू बेटर दॅन ऍक्टर्स टू फेस इट, कारण वी गेट ट्रोल्ड एव्हरी डे. we get trolled for things that we don't even know what we're getting trolled for. पण परत तेच मला असं वाटतं की the power is in your hands. If I choose not to be affected by you, there is no way you are going to ever be able to affect me. आणि so you can say whatever you want to say, but as long as मी ते लावून घेत नाही मला, it is never going to affect me. So तुम्हाला बदलायचंय, समोरच्याला बदलणार तर तुमच्याकडे वेळही नाही आणि आता मानसिकताही नाही कोणाची. पण तुम्ही स्वतःला, सो कीप युअर टाइमलाईन क्लीन, कीप, त्याला एक हायजीन म्हणतो ना आपण घराचं हायजीन बघतो तसं सोशल मीडिया हायजीन असतं. सो हायजीन सांभाळा सोशल मीडियाचं. somebody says anything negative, block her. somebody says nasty, block him, block her. जितकी नेगेटिव्हिटी तुम्ही ब्लॉक कराल, आपोआप तुमची टाइमलाईन तुमच्या लक्षात येईल. 3 महिन्यानंतर, 4 महिन्यानंतर, इट्स नॉट अ वन डे प्रोसेस. 3-4 महिन्यानंतर तुमच्या लक्षात येईल की यायला फक्त पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत. अँड बाय पॉझिटिव्ह आय डोंट मीन पॉझिटिव्ह कमेंट्स विच आर फॉल्स, विच आर, जर कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम असेल तर ते असावंच, ते म्हणजे निंदकाचे घर असावे शेजारी, ते चांगलंच आहे. पण त्यातला तुम्ही इमिजिएटली वाचून कळतो मेसेज की दुसरा कोणतरी त्याचा राग आपल्यावर काढतो. मिनिट यू फिगर दॅट आउट, जस्ट ब्लॉक हिम ऑर हर. तुमचं लाईफ, तुमचा ऑरा, तुमचं घर, तुमची सोशल मीडिया टाइमलाईन, तुमचं विश्व पॉझिटिव्ह ठेवायचं हा तुमचा चॉईस आणि तुमचा हट्ट असला पाहिजे, समोरच्याचा नाही. आणि तुम्ही म्हणजे असं म्हणताय की तुम्ही एक नेगेटिव्हिटीला एक शटडाऊन करताय, यू आर ट्राइंग टू ब्लॉक इट समजा, पण तसं पॉझिटिव्हिटीला पण तुम्ही बॅलन्स घेता आतमध्ये? सर हो, म्हणजे पॉझिटिव्हिटी, आय थिंक यू नीड टू बिलीव्ह की व्हॉट यू आर डुईंग इज जस्ट फॉर टुडे. सर बॅलन्स आपोआप होतो. घरी आई आहे ना, त्यामुळे जरा हवेत उडायला लागले की ती लगेच जमिनीवर आणते. त्यामुळे त्या बॅलन्सिंगचं ते मी आउटसोर्स केले कॉन्ट्रॅक्ट. सर ते मी त्या कंपनीला आउटसोर्स केले कॉन्ट्रॅक्ट. पाय जमिनीवर ठेवायचं कॉन्ट्रॅक्ट मी आउटसोर्स केले माझ्या आईला. आय थिंक प्रत्येक घरात आई तीच रूल करते, कारण पर्सनली देखील सांगू शकतो, the day I feel I am somebody superior, she brings me down to the ground. There are bigger people out there, don't worry. So best है ना सर, एक कंपनी वो आउटराइट कॉन्ट्रैक्ट ले रही है, आउटसोर्स कर दो उसको, आपका झंझट ही नहीं सर. वो बड़ा, एंड दैट कंपनी इज ब्रिलियंट एट इट. त्यामुळे दॅट्स व्हॉट शी डज बेस्ट. शी कीप्स यू ग्राउंडेड. आणि मग who better than your mother to do it? Absolutely. आणि it's better that your mother आउटसोर्स केलं म्हणे. नाईस. ऍब्सोल्युटली. हा, म्हणजे आई नेहमी मला म्हणते की मी तुला ओरडले तर जग तुझं कौतुक करेल, मी जर सारखं तुझं कौतुक करत राहिले तर मग ओरडायचं काम जग करेल. इट्स युअर चॉईस. आणि ते खूप त्रासदायक होईल. एक वन मोर पॉइंट दॅट आय वुड वॉन्ट युअर इनसाइट, की आपण जसं आपण म्हणालात की अर्थात आपण इमोशनली एक्सप्रेस करता खूप वेळेला, आपण देर मस्ट बी अ फिलिंग दॅट यू वॉन्ट टू कन्वे, तुम्हाला काही भावना कळवायची असेल, एक पोचवायची असेल, आणि ती तुम्ही तुमच्या भूमिकेच्या माध्यमातून मांडता.
पण असं कधी होतं की एखादी अशी भावना तुम्ही मांडता की जे नंतर खूप त्रास देते, एक की सर होतं ना, ऑब्व्हियसली होतं. माणूस आहे, जो चुकतो तो माणूस. So असं ऑब्व्हियसली होतं. when you realize that you've done something which is not so great, you apologize and you take onus for it and you move on. ऑफकोर्स असं होतं, ऍब्सोल्युटली होतं. नो डज इट कितीतरी बॉदर वेळा यू असं आय होतं सेइंग? की एखाद्या, ऑफकोर्स इट बॉदर्स मी, 100% इट बॉदर्स मी. यू फील बॅड, यू क्राय, म्हणजे इट्स लाईक अ फिल्म फ्लॉपिंग. तुम्हाला जेव्हा सिनेमा पडला तुला काय वाटतं? सो अगेन फॉर द सेक ऑफ द इंटरव्ह्यू आय कॅन से समथिंग व्हेरी ब्युटिफुल, पण आय सल्क, आय क्राय, I swear, I give galis to myself, I lock myself in the bathroom, I do everything that a normal failed person does. That is not the problem. The problem is when you don't start again. That is the problem. So yes, फॉलिंग emotional, falling is not the problem. Not getting back up is the problem. आणि एक मी खूप लाईन चांगली ऐकली होती मध्ये की सामान्य एखादा समजा नोकरी करणारा व्यवसाय करणारा व्यक्ती असतो, त्याला सक्सेस अँड फेलियर डेली और एव्हरी वीकेंड बघावं लागत नाही. पण मला शाहरुख खानच म्हणाले होते की आम्हाला मात्र एव्हरी वीकेंडला तो फेस करावा लागतो की दिस वीकेंड माइट मेक मी अ बिग नेम और टेक मी डाऊन अ फ्यू नॉचेस. तर तुम्ही ह्या फ्लक्च्युएशनला कसं मॅनेज करता? I think get into that groove. एका पॉइंट नंतर ना यू स्टार्ट लाइकिंग इट. एका पॉइंट नंतर दिस बिकम्स अ मंत्रा. म्हणजे जसं लोक विचारतात की तू 30 वर्ष काम करतोस, वाय डू स्टील, म्हणजे व्हॉट मोटिवेट्स यू टू वर्क. मला असं वाटतं की इट इज इम्पॉर्टंट टू बी रेलिव्हंट. The day I become irrelevant, people are going to forget me. So how I keep myself relevant every Friday for my distributors, for my exhibitors, for my producers, for my director, for my writers, and for my audiences. तर तो ज्याचा त्याचा रेलिव्हन्स ज्याने त्यांनी शोधला पाहिजे की हाऊ एम आय रेलिव्हंट टू द सिस्टम. आणि एक म्हणजे आपल्याला जसं आपण as long as you are relevant, you will be in demand. Sir, I'm so sorry, but you're cracking. Sir, I'm so sorry, पण लास्ट क्वेश्चन रिपीट कराल का? यू क्रॅक. मी रिपीट करतो. मी असं विचारत होतो की एक तर ऍक्टर्सना एक डेमिगॉड स्टेटस इंडियामध्ये आहेच आहे की त्या आपल्याकडे एक सेलिब्रिटी कल्चर आलेलं आहे, जे अमेरिकन आपण इम्पोर्ट केलं खूप इझिली. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे एक सक्सेसफुल ऍक्टरची तर आपली इमेज आहेच, पण दिस एक गॉड लाईक स्टेटस पण आहे. मग ह्याचा दोघांचा बॅलन्स लोकांसमोर तुम्हाला कंटिन्युअसली परफेक्शन मध्ये तुम्हाला राहून दाखवावा लागतो. इज दॅट परफेक्शन समथिंग दॅट इज तुम्हाला इनबिल्ट आहे ते, का यू हॅव इनकल्केटेड, और इज इट टफ टू डू इट? सर वो जो कंपनी जिसको काम आउटसोर्स किया है, दैट टेक्स केयर ऑफ इट सर. दैट कंपनी इज इन चार्ज फॉर दैट सर. त्यांच्या वर्टिकलच्या अंडर येतं ते, माझ्या नाही. मग तुम्हाला कारण प्रत्येक फ्रेम मध्ये म्हणा, तुम्ही आता इंस्टाग्राम पोस्ट वरती असेल, ट्विटर वरती असेल, तुम्हाला परफेक्शन मध्येच एक एक वाक्य बोलावं लागतं. तर इज दॅट टफ समटाइम्स? नो नो नो, I don't think I'm perfect. I think nobody's perfect. मी पण खूप माती खातो, मी पण खूप चुकतो, मी पण खूप नको त्या ठिकाणी नको ते बोलतो. बट इट्स ऑल पार्ट ऑफ ग्रोईंग अप. इट्स ऑल पार्ट ऑफ लाईफ. म्हणजे लाईफ विल बी सो व्हेनिला इफ इट्स ऑल परफेक्ट, नाही का? विल बी व्हेरी बोरिंग. येस, इट विल बी सो व्हॅनिला. म्हणजे इट विल बी लाईक आईस्क्रीम, स्वीट बट कोल्ड. मजा नाही येणार. थोडा नमक, थोडा मसाला, थोडा मिर्च, थोड़ा धनिया, थोड़ा अदरक, थोड़ा लसन, सब होगा तो फिर स्वाद आएगा. पण याच मध्येच कारलं एखादं. आपण ही जी भूमिका मांडता ही खूप मला आवडली. कारण लोक सहसा जीवनामध्ये आता जेव्हा मोठ्या प्रमाणात डेली लाईफ फेस करतात, तेव्हा त्यांना हा एक्सपिरियन्स नकोच आहे. त्यांना एक फ्लॅटलाईन एक्सपिरियन्स हवाय की एव्हरीथिंग इन इट्स प्लेस. थोडं देखील कम्फर्ट झोनच्या बाहेर जाणं नको आहे. तर पण तुम्ही जसं म्हणता की ते खूप बोरिंग होईल. म्हणजे तुम्हाला रोज सकाळी उठून जॉबला जाणे, घरी परत येणे, परत झोपणे, परत उठून जाणे, एवढंच जर करावं लागलं, बाकी कुठलाच जर एक्सपिरियन्स आला नाही जीवनामध्ये, तर ते लाईफ किती सफोकेटिंग होईल हे मला वाटतं लोकांना कळत नाही. त्याविषयी तुम्ही काय सांगा? आता कळलं असणार लोकांना, कारण आता तुम्ही एक फ्लॅटलाईन लाईफ जगलेत सगळेच गेले 90 दिवस. सो आय थिंक मोर पीपल विल बी एनलाइटन्ड इन दिस स्पेस, मला वाटतं आता.
बिकॉज एव्हरीबडी इज गॉट अ, ज्याला आपण पिक्चरच्या भाषेत ट्रेलर म्हणतो ना, की सबने ट्रेलर देखा है फ्लॅटलाइन लाईफ का पिछले 90 दिन में. Yeah. सो नाव एव्हरीबडी नोस की जर सकाळी एक तुम्हाला रुटीन सेट करून दिलं की सकाळी उठायचं, काही करायचं नाही, स्वयंपाक करायचा, अमुक करायचं, घराच्या बाहेर पडायचं नाही, राहायचं, तो देन यू नाव आय थिंक एव्हरीबडी हॅज अ हिंट ऑफ फ्लॅटलाइन लाईफ काय. सो आय थिंक नोबडी वॉन्ट्स टू गो बॅक टू दॅट फ्लॅटलाइन लाईफ. म्हणजे No sensible person will want to go back to that flatland life. This pandemic was a learning experience for many, I guess. Huge. आणि एक त्याच्यामध्ये मुद्दा लोकांचा, जसं आपण सुरुवातीला सांगताना जो म्हणालात की अध्यात्माकडे बघण्याचा किंवा हे देवतत्वाकडे, आपल्या संस्कृतीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, हा आता लर्निंग एक्सपिरियन्स पण नाही. म्हणजे कृष्णाने अर्जुनाला जसं गीतेच्या माध्यमातून जो धडे दिले, तसं अध्यात्माकडे लोक शिकायसाठी काही बघत नाही. तिथं देखील एस्केपिझम करता बघतायत. म्हणजे जसं मूवीकडे मी जसं नेहमी म्हणतो, भारतामध्ये स्पिरिच्युअलिटी टुडे इज अनदर फॉर्म ऑफ मूवी राईट नाव. सो मी जसं पिक्चरला तिकीट काढून जातो, तसं मी गाडी खर्च करून कुठल्या तरी देवस्थानला जातो. म्हणजे मी तिथे जाऊन जसं मूवी मधनं काही चांगलं घरी घेऊन येणार नाहीच आहे, तसं देवस्थानातून पेढ्या पलीकडे काही चांगलं घरी घेऊन येणार नाहीच आहे. तर याला हाऊ वुड यू वॉन्ट टू कमेंट ऑन दिस? नो, आय जस्ट फील दॅट अध्यात्माला मला असं वाटतं की माझा पर्सनल एक्सपिरियन्स असा आहे की आय डोंट नो, आपण ताक करतो आणि ताक करता करता त्याच्यात लोणी येतं. फॉर मी दॅट इज अध्यात्म. किंवा एखाद दिवशी आपण चहा करतो, सगळे तेच पदार्थ घालतो, पण एखाद दिवशी चहा फसतो आणि एखाद दिवशी चहा उत्तम होतो. फॉर मी ते अध्यात्म आहे. आय थिंक गॉड इज इन ऑल द लिटल थिंग्स. आपला प्रॉब्लेम असा आहे की आपण देवाला नॉट रिचेबल केलाय. God is, when Myra smiles at me in the morning and says good morning to me, I see God. Or when राघवला मी काहीतरी खेळवतो आणि then राघव मला म्हणून थँक्यू म्हणतो आणि मला पापा देऊन जातो, फॉर मी दॅट इज गॉड. आय थिंक आपण त्याला ना आपलं देवारात नेऊन ठेवलं. ही इज ऑल अराउंड अस, ही इज एव्हरीवेअर. आई मायाने डोक्यावरनं हात फिरवते, तर मला असं वाटतं की देव तसाच हात फिरवत असेल डोक्यावर. तो काही त्याचा हात काही वेगळा नसेल. किंवा बायको अत्यंत प्रेमाने आपल्यासाठी गरम जेवण जेव्हा वाढते, तेव्हा देवाची माया तशीच असेल. सो आय थिंक आपण बघणं थांबवलं. देव आहेच. वी हॅव स्टॉप्ड सीइंग हिम इन पीपल. आय थिंक वी नीड टू गो बॅक टू सीइंग हिम इन द लिटल थिंग्स. मग आपल्याला उठून देवळात जावं लागणार नाही त्याला भेटायला. म्हणजे मला गणेश उत्सव सण म्हणूनच आवडतो, कारण तो एकच सण असा आहे जेव्हा देव घरी येतो. अदरवाईज त्याला भेटायला आपल्याला देवळात जावं लागतं. पण गणपती घरी येतात, देव आपल्याकडे राहायला येतो. सो मला असं वाटतं की द मिनिट यू स्टार्ट रिअलायझिंग द गॉडलीनेस ऑफ थिंग्स अराउंड यू, यू विल ऑटोमॅटिकली स्टॉप फाइंडिंग हिम ऍट अ पर्टिक्युलर प्लेस. एक काल परवा मी कराड साहेबांशी बोलत होतो पुण्यात, MITच्या. त्यांनी खूप छान मुद्दा मांडला की ते म्हणाले की ज्या दगडातून मंदिराची पायरी बनते, त्याच दगडातून मंदिराची मूर्ती देखील बनते. त्यामुळे त्या पाषाणामध्ये देव बघायला आपल्याला जमत नसल्यामुळे आपण जीवनामध्ये अध्यात्मक घेऊ शकत नाही आहोत. आणि आपल्या डेली लाईफमध्ये आपण स्पोरॅडिक म्हणा किंवा ज्याला आमच्याकडे महाराज म्हणायचे की स्थितप्रज्ञ असायला हवंय. तुम्ही त्या ग्रे मध्ये राहायला जगायला शिकायला पाहिजे. तुम्ही सारखंच चांगलंच होईल किंवा वाईटच होईल या दोघांच्या योयो होण्यापेक्षा त्या मधल्या ग्रे मध्ये राहायला शिका, असं नेहमी म्हणायचे की तुम्ही स्थितप्रज्ञ राहायला शिका. की तुम्ही खूप हुरळून पण जाऊ नका आनंदाने किंवा खचून पण जाऊ नका. तो देव आपण त्या पाषाणामध्ये बघू शकत नाही आहोत, त्यामुळे आपण ते आत घेऊ शकत नाही आहोत, असं कुठेतरी आहे, असं तुम्ही म्हणाल? सर, आय डोंट थिंक आय एम एन अथॉरिटी ऑन दॅट सब्जेक्ट. आय वुड नॉट लाईक टू कमेंट ऑन. ओके. आणि सेकंड पॉइंट दॅट तुम्ही खूप छान म्हणालात की एक फॅमिली व्हॅल्यूज सिस्टम आपल्याकडे आहे, जी खूप आपल्याला मदत करते. की आपण म्हणाल की बाबा आई बाबांकडनं आपल्याला जे मिळालं ते आपण कॅरी फॉरवर्ड करताय आणि ते पुढे नेत आहे. त्या प्रोसेसमध्ये पुढच्या जनरेशनला आपण काही ऍड ऑन करून द्यावं असं वाटतंय तुम्हाला आता, ऍज बिकॉज दे आर गोइंग टू लिव्ह इन अ व्हेरी डिफरंट वर्ल्ड ज्यापासून आपण जगलो? सर, मला असं वाटतं की ऍड ऑन काय करायचं तो आपण नंतर डिस्कस करूया.
इवन इफ वी कॅन रिटेन व्हॉट वी, आय थिंक वी हॅव अबंडंट. म्हणजे लॉस जरी आपण थांबवू शकलो ना, तरी आय थिंक वी हॅव अबंडंट फॉर एव्हरीबडी. तर आय जेन्युइनली फील दॅट वी नीड टू, कारण आपली जी सिस्टम आहे, स्पेशली मध्यमवर्गीय राहणीमान ज्याला आपण म्हणतो, म्हणजे मग त्यातलं अध्यात्म, ते अध्यात्म पण त्यांनी गृहस्थाश्रम पाळून अध्यात्म करायला शिकवलंय आपल्याला. मग त्याच्यासाठी काही तुम्ही संन्यास घेऊन कुटीत जाऊन राहायला नाही पाहिजे. तुम्ही लग्न करा, पोरं बाळ करा, आणि मग तुकोबा माऊली असतील आणि अनेक संत, अनेक मोठी परंपरा आहे महाराष्ट्राला, भारताला. तो आय थिंक या सगळ्यांनी आपल्याला हेच शिकवलंय की तुम्ही संसारात राहून, संसार बंधनं पाळून अध्यात्म तितकाच एन्जॉय करू शकता. सो आय थिंक या बेसिक आपल्या ज्या हिंदू मिडल क्लास व्हॅल्यूज आहेत, त्या व्हॅल्यूजना धरून आपण साधं सोपं जगत राहिलो तरी आय थिंक वी वुड हॅव अचीव्ड द लॉट आणि वी वुड हॅव लेफ्ट अ ग्रेट लेगसी फॉर द किड्स. ब्रिलियंट. वन पॉइंट दॅट नेहमी मला असं वाटतं की जसं भगवान कृष्णाला अर्जुनासारखा एक शिष्य म्हणा किंवा मित्र होता, किंवा अर्जुनाला भगवान कृष्णासारखा एखादा कोणीतरी एक साथीदार होता, तसं आता एक पिअर ग्रुप कडनं आपल्याला पॉझिटिव्ह मिळत राहावं असे काहीतरी एक खूप चर्चा आहे. कारण आम्ही स्कूल्स रन करतो आणि स्कूलमधनं खूप ती चिंता लोक व्यक्त करतात की आय डोंट नो हु आर माय चिल्ड्रन्स फ्रेंड्स एनिमोर, बरं का, आणि त्यांचे व्हॅल्यूज काय आहेत मला सांगता येत नाहीये. तर तो खूप इम्पॅक्ट आहे असं वाटतं तुम्हाला की द environment that is getting negative should be also now relooked? No, 100%. I feel again मी म्हटलं की we need to go back to repairing. कसं पूर्वी जे होतं की नाक्यावर का जायचं, तर मित्रांना भेटायला जायचे, का संध्याकाळी पारावर का बसायला जायचे गावातले सगळे, तर किंवा बायका सगळ्या कोणाकडे जमायच्या, तर मैत्रिणीच्या घरी जमायच्या. आय थिंक लोकसंग्रह ज्याला आपण म्हणतो, चांगला लोकसंग्रह असणं, गर्दी नाही, लोकसंग्रह. पण मला असं वाटतं की गर्दी आणि लोकसंग्रह याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. लोकसंग्रह चांगला असणं आय थिंक इट्स लाईक हॅव्हिंग अ गुड बुक रॅक इन युअर हाऊस. त्याची किंमत तुम्हाला पैशात कळणार नाही, पण इट विल ऍड अ लॉट ऑफ व्हॅल्यू टू युअर लाईफ. आणि एक कपाट असलंच पाहिजे, तसं प्रत्येकाच्या आयुष्यात एक 5 मित्र असे असलेच पाहिजेत जे तुमच्यासाठी जीव देतील आणि जीव घेतील. नाईस. एक आपण आता फार सुरुवातीला छान म्हणलात की आपण युट्यूब चॅनल काढलेले आहे आणि त्या माध्यमातून आपण आउटरीच करताय. आता somebody like you who has thousands and thousands of people, lakhs लोक तुम्हाला, लाखो लोक फॉलो करतात, तुम्ही मुव्हीज मधनं त्यांच्या समोर येतात आहात, त्याबरोबर आता सोशल मीडिया, म्हणजे मूवी हा शेवटी वन वे डायलॉग आहे, तुम्ही स्क्रीनवरती असता, पीपल कांट रिॲक्ट, पण सोशल मीडिया इज अ 2 वे डायलॉग. आय थिंक तो खूप फरक आहे. आणि somebody like you ज्यांचा रीच खूप आहे, म्हणजे तुम्ही म्हणता तसं की त्यांना ऑडियन्स मध्ये कनेक्ट खूप आहे, अशा वेळेत तुम्ही यू आर केअरफुल व्हॉट यू से ना, ऑर ए, अँड सेकंडली बी, तुम्ही असं काही प्लॅन करताय का की एक पर्टिक्युलर व्हॅल्यू सेट लोकांसमोर मांडत राहावं आता? नो, आय थिंक आय एम मी, आणि आय विल, मी ते बोलत राहीन, ते सांगत राहीन जे मला सांगावं असं वाटतं, आणि ते ऍक्सेप्ट कसं होतंय दॅट टाइम विल टेल. पण इतके वर्ष लोकांशी इंटरॅक्ट करून मला हे कळलंय की त्यांना माझ्याकडनं काय हवंय, किंवा हे कळण्याचा मी प्रयत्न करतोय असं आपण म्हणूया की त्यांना माझ्याकडनं काय हवं. त्यामुळे आय काइंड ऑफ नो, आणि लकीली माय अपब्रिंगिंग अँड माय पोझिशनिंग इज द सेम. मिडल क्लास, बेसिक, बॉय नेक्स्ट डोर, सेन्सिबल, लेवल हेडेड गाय. सो आय थिंक इट ऑल फॉल्स टुगेदर. त्यामुळे आता या माध्यमातून त्यांच्याशी जे बोलता येईल, जे संवाद साधता येतील, त्याच्यासाठी माध्यम बदलत राहतील. म्हणजे कधी युट्यूब होईल, कधी इन्स्टा होईल, कधी फेसबुक होईल, पण तो संवाद त्यांच्याशी साधत राहायचा प्रयत्न निश्चित करत. फॅन्टॅस्टिक. एनी क्लोजिंग काही तुम्ही मेसेज द्याल? सगळे आपले लोक एवढे स्वामी भक्त बघत असतील, एवढे सगळे लोक आपले आज बघतायत आपल्याला, काही तुम्ही त्यांना मेसेज द्याल? नाही, आय थिंक मला असं वाटतं की लोकांना काहीतरी, आय थिंक तुम्ही माझ्यापेक्षा जास्त चांगलं सांगू शकाल लोकांना काय सांगायचं ते. आय विल जस्ट टेल देम की बी गुड टू पीपल, बी गुड टू फेलो ह्युमन बिंग्स, आणि
स्माइल ॲज मच एज यू कॅन, लाफ ॲज मच एज यू कॅन, आणि होतं असतो दुसऱ्याला हर्ट होणार नाही असं वागण्याचा प्रयत्न करा. एवढं जरी करू शकलात तरी आय थिंक यू हॅव अचीव्ड अ लॉट बाय द एंड ऑफ युअर लाईफ. सो सिम्पल इज द न्यू सेक्सी. नाईस नाईस. आणि थँक्यू सो मच स्वप्नीलजी, यू गेव अस सो मच टाइम. आणि तुम्ही एवढ्या सर खूप छान बोललात, तुम्ही खूप वेगवेगळ्या विषयांवरती खूप छान बोललात. महत्वाचं होतं या काळामध्ये लोकांशी बोलणं आणि हा विषय मांडणं, कारण लोकांना असं वाटतं की आपलंच लाईफ खूप टफ आहे, बाकीच्यांचं सगळ्यांचं बरं चाललेलं दिसतंय. पण आपल्या या माध्यमातून लोकांनाही कळायला हवं की एव्हरीबडी हॅज टू गो थ्रू अ टफ टाइम ॲट सम. कुठंतरी आपल्याला त्याच्यातनं जावं लागतं. आणि तुम्ही खूप छान म्हणलात की ते नाहीतर खूप बनीला वाटेल, खूप कंटाळवाणी वाटेल. तसं आता त्या लॉकडाऊनमुळे वाटलं की सकाळी जातोय, भाजी घेऊन येतोय, घरी येतोय, स्वयंपाक करतोय, खाऊन झोपून जातोय. हेच जर 25-50 वर्ष करावं लागलं तर काय म्हणजे त्याला म्हणजे तो इट विल बी, यू विल ट्राय टू एस्केप इट समडे. आणि आत्ताचं लाईफ आहे त्याच्याकडे पॉझिटिव्हली तुम्ही जसं बघताय की तुम्ही एक तुमचा अँकर तुमच्या पेरेंट्सना मानताय, स्पिरिच्युअलिटीला, अध्यात्माला जीवनाचं एक धोरण मानताय, आणि त्याच्यावरती तुम्ही जे काही बिल्ड केलंय हे खूप इन्स्पायरिंग आहे सर. आणि तुमच्या आत्ताच्या सगळ्या या टॉकमधनं ते खूप जवळून दिसलं. आणि ते मला असं वाटतं की लोकांसाठी एक टेम्पलेट पाहिजे ते. आणि मी सगळ्या आपल्याशी बोलताना तेच म्हणालो. मी सुबोध भावेंशी बोललो परवा, तेही त्यांच्याशी खूप छान चर्चा झाली. त्यांच्याशी बोलताना तेच कळालं की ऍट द एंड ऑफ द डे सक्सेस इज बेस्ड ऑन दीज पिलर्स. या खांबांवरती यश उभं राहतं आणि ते रोजच डगमगू शकतं. सो ते स्टेबल नसतं, ते हलत राहतं. आणि दॅट हेल्प्स यू कीप युअर बॅलन्स इन अ बेटर वे. ते हल्लं नाही तर तुम्हाला बॅलन्सच वाटणार नाही, तुम्हाला ते कळणारच नाही की आपण स्थिर बसलोय म्हणून. आणि याच्या माध्यमातून लोकांकडे तो मेसेजिंग जावा अशी मी अपेक्षा करतो की आपल्यासारख्या दिग्गज व्यक्तींकडनं, ज्यांनी खूप यश बघितलं जीवनामध्ये, खूप उत्तुंग यश बघितलं, खूप प्राप्तव्य जगात बघितली, खूप प्रेम लोकांचं बघितलं. आणि हे सगळं होत असताना देखील सिम्प्लिसिटी तुम्ही लूज केली नाहीये कुठेतरी. की तुम्ही आजही तुम्ही म्हणता तसं मी एक बॉय नेक्स्ट डोअर आहे, किंवा मिडल क्लास अपब्रिंगिंगमुळे मला हे मिळालं असं तुम्ही मगाशी म्हणालात. आणि ह्या सगळ्या पॉइंटर्सना लोकांना मला सांगायचं की ते जे तुम्हाला आत्ता मिळतंय ते खूप आहे. आणि जे लोक मोठी झाली जीवनामध्ये ती ह्या बिंदूंना घेऊनच मोठी झाली आहेत जीवनामध्ये. ह्याच्या विलग कोणी मोठं झालेलं नाहीये. आणि त्याचं खचून जाऊ नये लोकांनी. आता पॅन्डेमिक मधनं लोक बाहेर येत आहेत. खूप आता ते सगळं कसं होणार, काय होणार याची चर्चा आहेत. पुढं काय होईल, नोकरीचं काय होईल, घराचं काय होईल, या सगळ्या चर्चा आहेत. शाळा ओपन होतील की नाही, ह्या चर्चा आहेत. या सगळ्यामधनं मला असं वाटत होतं की हे मोटिवेशनल, इन्स्पिरेशनल जात आहे की होल्ड ऑन, एव्हरीबडी गोज थ्रू इट ऍट सम पॉइंट. आणि वी विल कम आउट, वी विल डू बेटर, वी विल डू मच बेटर देन मे बी वी वर देअर बिफोर. कारण हा मधला 2-2.5 महिन्याचा एक इंट्रोस्पेक्टिव्ह टाइम गेला, ज्याला आपण मेडिटेशन म्हणा. 2.5 महिन्याचं सगळ्यांनी मेडिटेशनच केलं की काय करत होतो, काय नाही करत होतो, काय करायला पाहिजे होतं, ह्याचं असेसमेंट करता आलं. आणि चांगली गोष्ट जसं तुम्ही खूप छान म्हणलात की हा कॉन्टेंट अवेलेबल आहे ना, बोलतोय ना आपण चांगलं, हे ऐका ना. की अरे इथं एक चांगली लोक येत आहेत, चांगलं बोलतायत, प्रेमाने बोलतायत, मन मोकळेपणाने बोलतायत, आणि खूप चांगलं सांगतायत. म्हणजे तुम्ही आता मागच्या अर्ध्या पाऊंडचा इतकं चांगल्या गोष्टी सांगितल्यात की मला असं वाटत होतं की टिक पॉइंट त्याला करता आलं असतं मला, की हे ऐका, हे ऐका, हे ऐका, असं करता यायला हवंय. की अरे बघा की ज्यांच्याकडे तुम्ही लुक अप टू करताय ते लोक किती सिंपल आहेत, आणि ते लोक पण आपल्याच फिलिंग्स मधनं जात आहेत, आपल्याच सारख्या फिलिंग्स मधनं आतापर्यंत गेलेले आहेत. आणि अध्यात्माविषयी कारण आम्ही त्या क्षेत्रात काम करतो म्हणून मला असं वाटतं की अध्यात्माचं खूप मिसइंटरप्रिटेशन झालं, की त्याच्यामध्ये कुठेतरी एटीएम सारखं झालं की मी अमुक दिलं तर मला अमुक मिळेल असं कुठं झालं. पण तुम्ही म्हणताय तो खरा अध्यात्म आहे की जो डेली लाईफ मधनं झळकतो, आणि जो आई वडिलांच्या शिकवणीतून आपल्याला मिळतो, आणि त्यांच्या ग्रेसमध्ये राहून आपण त्याला जगू शकतो. आय थिंक दॅट इज अ व्हेरी बिग लर्निंग सर. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद तुमचे. खूप छान आपण सांगितलं. काही बोलायचं आपल्याला? नाही, थँक्यू सर. इंग्रजीमध्ये अशी म्हण आहे की द इंटरव्ह्यू इज ओनली ॲज गुड ॲज द पर्सन आस्किंग द क्वेश्चन. थँक्यू सो मच फॉर लेटिंग मी स्पीक माय हार्ट आउट, आणि थँक्यू सो मच फॉर दिस इंटरव्ह्यू. थँक्यू सो मच. आणि आम्ही वाट बघतो आपली, कधी या परत आपण, जेव्हा कधी आपण येणार असाल. जरूर जरूर, नक्की भेटू सर. आपण इकडे शिवपुरीला आलायत का कधी? मला वाटतं एकदा आला होता आपण मागे. शिवपुरीला आय थिंक खूप आधी आलो असेल. मला धावती भेट असते, पण मी नेक्स्ट टाइम नक्की येईन. मला नक्की या. आणि नाव यू नो अस, यू कॅन ऑलवेज कम अँड सी अस. गुरु मंदिरला येता आपण नेहमी. वी हॅव मेट यू देअर कपल ऑफ टाइम्स. हो सर. या, थँक्यू सो मच. आणि तुमच्या सगळ्या परिवाराला आमच्या सगळ्यांच्याकडनं नमस्कार. आईंना, सगळ्या मुलांना, सगळ्यांना, वहिनींना नमस्कार. आणि होप टू सी यू हिअर सर सून समडे. लवकर सर, लवकर. थँक्यू.
थँक्यू सो मच.